तर नमस्कार मित्रांनो, डिजिटेकचा जो माईक आहे वायरलेस, तो माईक आपण अ, त्याचा रिव्ह्यू जो आहे, तो रिव्ह्यू मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवलाच होता आणि त्याचं जे टेस्ट आहे, ते टेस्टिंगचा साऊंडचा जो टेस्ट आहे, ते आपण सर्व पाहिले. परंतु जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची मुलाखत किंवा इंटरव्ह्यू घेतो किंवा एखाद्या ठिकाणचा जर रिपोर्ट देत असताना, एक महत्त्वाचं म्हणजेच डिव्हाइस आपल्याला उपयोगाचं असतं, ते म्हणजेच रिपोर्टर माईक. तर आपल्याला आपल्या Amazon कडून किंवा आपण ऑनलाईन शॉपिंग करून डिजिटेकचा जो वायरलेसचा जो माईक आहे, तो माईक तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह कोणाची इंटरव्ह्यूची व्हिडिओ जर तुम्ही देत असाल तर. तर हा जो आहे इंटरव्ह्यू मायक्रोफोन, की ज्याचा फायदा ज्यांच्याकडे अशा प्रकारचा जो डिजिटेकचा जो वायरलेस माईक असेल, त्या माईकसाठी हे जो आहे तो फायदेशीर आहे. तर यामध्ये देखील आपण पहिल्यांदा पाहूयात की नक्की याचं जे मॉडेल आहे ते पाहून घ्या, की जे आपण डिजिटेकचा जेव्हा आपण हा जो वायरलेस माईक आहे तो घेतल्यानंतर जो हँड हेल्ड माईक ॲडॅप्टर असं नाव आहे, DWM101 वायरलेस गो ट्रान्समीटर जो आहे तो अशा प्रकारे आहे. याचा जो मॉडेल आहे 101 आहे. तर या बॉक्समध्ये देखील आपल्याला काय पाहायला मिळेल, आपल्याला या बॉक्समधून काय काय आपल्याला मिळणार आहे हे सर्व आपण बघूयात आणि याचा फायदा नक्की काय आहे हे देखील पाहूयात. आता जो तुम्ही आवाज ऐकताय, तो आवाज या वायरलेस माईक मधून आवाज ऐकत आहात आणि ते वापरणाऱ्यांसाठी याचा नक्की फायदा काय आहे ते देखील आपण बघूयात आणि त्याचा जो वापर आहे तो वापर करताना काय फायदा होईल आणि काय बदल होतील का हे देखील आपण याच्यामध्ये पाहायचं. आता हे जे बॉक्स आहे तो बॉक्स आपण ओपन करतोय आणि पहिल्यांदाच आपण अशा प्रकारचं जे डिव्हाइस जे आहे ते डिव्हाइस आपण घेतलेलं आहे. पहिल्यांदाच बघतोय की यात नक्की काय असणार आहे. आतापर्यंत कधीच आपल्याला याचा अनुभव देखील नाही. तर फक्त आणि फक्त या बॉक्समध्ये एवढंच आहे आणि एवढंच आहे म्हणजेच या माईकला कोणत्याही प्रकारचं चार्जिंग करण्यासाठी आवश्यकता नाही किंवा चार्जर वगैरे याच्यासाठी नसणार आहे. याचा फायदा काय आहे, ज्यांनी अशा प्रकारचे जे डिव्हाइस आहे ते डिव्हाइस घेतलेलं आहे त्यांच्यासाठीच याचा फायदा आहे. आता याचा फायदा नाही कसा असेल हा देखील प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हे आहे या स्पंजच्या खाली हे जे डिव्हाइस आहे ते डिव्हाइस तुम्हाला फिट होणार आहे या ठिकाणी. तर हे आपण पाहूयात. आता जो आवाज ऐकताय तुम्ही तो तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि त्याच्यानंतर यामध्ये आपण हे बसवतोय आणि त्याच्यानंतर आवाजामध्ये काय फरक पडतोय का हे देखील तुम्हाला सांगायचं. तर हे अशा प्रकारे याच्यामध्ये प्रेस करायचं आहे आणि हे प्रेस करून आपल्याला याच्यामध्ये बसेल. आता हे पहिल्यांदा सुरुवातीला नवीन असल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येणार, कारण हे थोडंसं यूज मध्ये आल्यानंतर हे आपल्याला चांगल्या प्रकारे बसेल. ओके, आता हे फिट केलेलं आहे, याच्यामध्ये हे बसवलेलं आहे आता. आणि त्याच्यानंतर हा जो स्पंज आहे तो याच्यावरती आता चढून लावायचा. आता हा स्पंज लावलेला आहे आणि हे डिव्हाइस रेडी झाले आणि याच्यामधून आपण बोलतोय माईक इंटरव्ह्यू घेण्यासाठी, कोणाची मुलाखत घेण्यासाठी याचा वापर होऊ शकतोय. तुम्हाला याच्यामधून आवाज ऐकायला येत असेल, हा आवाज आधीच्या आवाजापेक्षा क्लिअर आहे का हे देखील तुम्ही कमेंट करून सांगा, कारण मला आता याचा आवाज अजिबात ऐकायला येत नाही. तर याचा आवाज तुम्हाला क्लिअर येतोय का आधीपेक्षा? म्हणजेच हा जो इंटरव्ह्यू घेताना सिंपल असा हे डिव्हाइस आहे की ज्याच्यामध्ये जो आपण आता ट्रान्समीटर होता तो आपण याच्यामध्ये फिट केलेला आहे. आपण मुलाखतीसाठी फक्त याचा वापर करून आपण बोलू शकतोय. तर मित्रांनो, याचा जो फायदा आहे या माईकचा आणि याची जी किंमत आहे ती किंमत प्रिंटेड जी प्राइस आहे ती आहे 1295 रुपये आणि हे ऑनलाईन खरेदी करत असताना आपल्याला मिळालेलं आहे 849 रुपयेला.
म्हणजे तुम्हाला देखील याचा फायदा नक्की होईल। तुम्ही जेव्हा आउटडोर शूट करत असताना कोणत्या तरी व्यक्तीची मुलाखत जर घेत असाल तरी देखील याचा तुम्हाला फायदा होईल। तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच याचा वापर करू शकता। आता पहिल्यांदा याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट आपल्याला 5-6 हजार रुपयाची पडू शकते आणि याचा फायदा आपल्याला पैशाच्या स्वरूपात नाही झाला तरी पण आपली जी क्वालिटी आहे, ॲडो क्वालिटी आहे, याच्यामध्ये आपल्याला याचा फायदा नक्की होईल आणि लगेचच याचं आपल्याला फळ मिळणार नाही। पहिल्यांदा आपल्याला कष्ट तर करावेच लागतील। त्यामुळे पहिल्यांदाच फळाची अपेक्षा न करता आपल्याला या जे डिव्हाइसेस आहेत यांचा वापर करून आपले जे व्हिडिओज आहेत त्यांची क्वालिटी सुधारावी लागेल आणि त्याच्यानंतर जर लोकांना हे व्हिडिओ जर आवडले तर नक्कीच तुम्हाला YouTube देखील पैसे देतील। तर मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण या माईकचा जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू केलेला आहे। नक्की या बॉक्सच्या मधून काय आपल्याला येतंय आणि याचा वापर कशा प्रकारे होतो आणि हे जे ट्रान्समीटर आहेत, जे डिजिटलचे वायरलेस जे माईक आहेत ते असतील तरच आपण हा याच्यामध्ये फिट करू शकतोय। तर आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।